Hi, friends. This is my new work table mat. Please like, share, and subscribe my channel. आता इथे एक चेन घालायची, इथे एक ही चेन सोडायची ही, आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये परत 3 डबल स्टिच घालायचे. ही अशा पद्धतीने इथे एक चेन सोडायची, एक चेन इथे वरती घालायची एक्स्ट्रा, आणि मग 3 डबल क्रोशे करायचे. आता परत इथे एक चेन सोडायची, पुढच्या चेनमध्ये ही एक चेन सोडली, पुढच्या चेनमध्ये डबल क्रोशे 3 करायचे. 1 2 3. हे असं हे पूर्ण चेनमध्ये करून घ्यायचं असं. तर हे आता पूर्ण असं तयार झालेलं आहे. तर आता इथे मी एक चेन घातलेली आहे, आणि हा शेवटचा एक आपला खांबा, डबल क्रोशे. आता इथे 1 2 2 चेन घ्यायचं, आणि याच्यातून 3 डबल क्रोशे आपल्याला करायचे आहेत. ही जी आपण चेन केलेली आहे ह्याला पण एक डबल क्रोशेच आपण गृहीत धरायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे 3 इथे झालेले आहेत. नंतर इथे आपल्याला करायचे 3 चेन, 2 3 3 चेन. परत याच्यातच आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे, 2 हे 3 असं. मग आता हे झाल्यावर इथे एक सिंगल चेन करायची आपल्याला, आणि नंतर हे करून हे जे मध्ये गॅप आहे ना इथे 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 3. नंतर परत एक चेन, परत ह्याच्यामध्ये गॅप आहे इथे परत 3 डबल क्रोशे, परत एक सिंगल चेन, परत या मधल्या गॅपमध्ये परत
डबल क्रोशे तीनदा. तर हे पूर्ण असं करून घ्यायचं आहे इथपर्यंत. आता इथे एक चेन केली आणि ह्या ह्याच्यात 3 डबल क्रोशे, 2, 1, 3. हे 3 झाल्यावर इथे एक चेन आणि ही जो गॅप आहे ना, आता इथे यायचं आहे. इथे 3 डबल क्रोशे, 1, 2, 3. मग 3 चेन, 1, 2, 3. पुन्हा ह्याच्यातच 3दा डबल क्रोशे, परत 3 चेन, परत इथे ह्याच्यातच 3दा डबल क्रोशे. अशा पद्धतीने. आता हे झालं की इथे एक चेन करायची आणि पुन्हा या गॅपमध्ये इथे 3 डबल क्रोशे करायचे. 1, 2, 3. तर हे असं कंटिन्यू इथपर्यंत करत या. तर हे पूर्ण मी करून घेतलेलं आहे. आता इथे ॲट द एंड इथे आता एक चेन करायची आहे आणि ह्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे झाले की 1, 2, 3 चेन आणि इथे 1, 2, 3 याला अटॅच करायचं असं. त्याच्यामुळे आपल्याला इथे 3 झाले. हे म्हणजे हे 2 कॉर्नर झाले, तसंच इकडे पण झाले. तर हा आता आपला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आता दुसरा राऊंड सुरू करूया. तर दुसरा राऊंड सुरू करण्यासाठी आपल्याला इथे यायचं आहे. तर इथे येण्यासाठी आपल्याला सिंगल स्टिच, पुन्हा यामध्ये सिंगल स्टिच, परत इथे सिंगल स्टिच, असं आपण इथे यायचं आहे. हा जो स्पेस आहे ना इथे आता आपल्याला 3 चेन करायचे आहे, जो आपण नंतर डबल क्रोशे म्हणून काउंट करणार आहोत. तर नंतर आपल्याला इथे 3 डबल क्रोशे करायचे आहे. 1, 2, 3. हा आपण एक चेनीचा धरला आहे, डबल क्रोशे 3. नंतर इथे 3 चेन आणि ह्याच ह्याच्यात आपल्याला इथे पण 3 डबल क्रोशे करायचे आहे. 1, 2, 3. हा जो आहे हे आपल्या जो स्क्वेअर मॅट आहे ना त्याचा हा कॉर्नर येणार आहे. तर त्याच्यानंतर एक चेन, परत या गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशे 3दा करायचे. अशा पद्धतीने पुन्हा एक चेन, परत या स्पेसमध्ये डबल क्रोशे 3दा. तर असं हे इथपर्यंत आपण करूया. तर हे पूर्ण राऊंड हा झालेला आहे. तर इथे आता मी एका साईडला आलेले आहे. तर इथे ना डबल क्रोशे 3दा करायचे आहे. 1, 2, 3. हे 3दा केलं. आता या कॉर्नरला आपल्याला करायचं आहे. तर इथे आपण घेतला एक चेन,
एक चेन घेतल्यानंतर आपल्याला डायरेक्ट इथे या स्पेसमध्ये डबल क्रोशे 3दा करायचं आहे. 1 2 3 हे 3दा केलं. आता 3 चेन करायचे आहे. 1 2 3 आणि ह्या सेम गॅपमध्ये आपल्याला परत 3 डबल क्रोशे करायचे आहे. 1 2 3 हा आपल्या याचा कॉर्नर दुसरा कॉर्नर येणार आहे इथे आणि एक सिंगल चेन आणि इथे जो हा जो स्पेस आहे इथे डबल क्रोशे 3दा. 1 2 3 हे 3 झालं. आता इथे 3 चेन 1 2 3 नंतर परत इथे डबल क्रोशे 3दा. एक चेन परत या गॅपमध्ये कंटिन्यू करायचं. डबल क्रोशे 3दा. एक चेन परत डबल क्रोशे 3दा. हा सेम पॅटर्न परत आपल्याला इथपर्यंत करायचं आहे इथे आल्यावर. तर या पूर्ण गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशे केलेले आहेत. आता इथे एक सिंगल चेन केल्यानंतर ही जी गॅप आहे इथे डबल क्रोशे 3दा. 1 2 3 केल्यानंतर इथे एक चेन इथे एक चेन एक हे 3दा डबल क्रोशे केल्यानंतर 3 चेन आणि नंतर ह्याच गॅपमध्ये पुन्हा परत 3 डबल क्रोशे. 1 2 3 डबल क्रोशे केले की त्याच्यानंतर एक चेन आणि त्या इथे 1 2 3 अटॅच करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपली दुसरी लाईन क्लिअर झालेली. ही फर्स्ट ही सेकंड राऊंड कंप्लीट झालं. हे जे दोन आहेत ना हे येणार याच्या स्क्वेअरचं कॉर्नर 1 2 3 4. तर अशाच पद्धतीने हे पूर्ण करून घ्यायचं. हे सेम आपल्याला असंच कंटिन्यू करायचं आहे. आपल्याला जेवढं मोठं हवं असेल तेवढं आपण करत राहायचं हे असं सेम. आता इथून तर आपल्याला या गॅपमध्ये जायचं आहे इथे आणि इथे सिंगल स्टिच. मग इथे 3 चेन आणि 2 डबल क्रोशे. जी आपण चेन घातली आहे ती पण आपण डबल क्रोशे म्हणूनच काउंट करणार आहोत. असं 1 2 3 जी आपण चेन केलेली आहे ती पण आपण डबल क्रोशेमध्ये काउंट करणार आहोत. तर आता इथे 1 2 3 चेन. मग ह्याच गॅपमध्ये आपल्याला करायचे 3 डबल क्रोशे. 1 2 3 डबल क्रोशे झाले. आता एक चेन आणि पूर्ण ह्या सगळ्या गॅपमध्ये परत कंटिन्यू करायचं. 3 डबल स्टिच. 1 2 आणि 3. या पद्धतीने तुम्ही हे तुम्हाला हवं तितकं मोठं करू शकता. हवे तितके कलर घालू शकता. जसं जसं जे मोठं होईल ना तसं तसं इथे 4 हे कॉर्नर आपल्याला दिसून येतील. तर तुम्हाला हवं असेल माझा पॅटर्न तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा.
ह्या कलरमध्ये जर तुम्हाला मोठी डिझाईन हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की करून देते. थँक्यू.